श्री स्वामी समर्थ. स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी सकाळी बाबूला जायचं होतं म्हणून त्याला मॅगी करून दिली एकीकडे आणि मी एकीकडे त्याला अंघोळीसाठी पाणी ठेवलं होतं. मायराला आणि मला चहा आणि टोस्ट खाणार होते, त्यासाठी मी चहा ठेवला होता. दूध हे मी बंद केलेलं आहे कारण आम्ही सगळेच गावाला जाणार होतो, त्यासाठी दूध हे बंद दूधवाल्याला सांगितलं होतं 8 दिवस दूध द्यायचं नाही. परत म्हणलं की माझं कॅन्सल झालं, पण परत म्हटलं दूधवाल्याला फोन करून सांगण्यापेक्षा एकटीसाठी कशाला दूध मागवायचं. आणि तसं मी रोज चहा करत पण नाही आणि बाबू तर आता जाणार आहे. मायरा पण दूध पीत नाही. एखाद वेळेस काळा चहा पिला म्हणून काय झालं, त्यासाठी मग काळा चहा केला आणि काळ्या चहाचाच मग टोस्ट आणि चहा खाल्ला. तर सॉरी, चहा पिले आणि टोस्ट खाल्ले. तर बाबू गेला आणि म्हणलं पटकन मायरा खेळती तोपर्यंत बेडरूम वगैरे सगळं आवरावं. बेडरूम वगैरे मी आवरत होते. आम्ही बेडवर झोपल्यावर मला खूप टेन्शन येतं, मायरा खाली पडते की काय, त्यासाठी जोपर्यंत ती झोपलेली आहे तोपर्यंतच मला सगळं तिच्याजवळच राहावं लागतं. पण आता मी खाली झोपायचा निर्णय घेतलेला आहे कारण बेडरूममधला फॅन आहे तो खराब झाला आहे, म्हणून मी हॉलमध्ये झोपले होते दोन्ही मुलांना घेऊन. माझं घर रस्त्याच्या कडेला आहे तरी मला खूप भीती वाटते, पण कसं आहे, शेवटी वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी बरोबर ॲडजस्ट होतात. मी कधीच एकटी राहिली नाही एवढ्या 12-13 वर्षात. माझ्या नवऱ्याने मला कधीच एकटीला सोडलं नाही. पण मजबुरी अशी एवढी वाईट असते कारण त्यांना अचानक जावं लागलं आणि मला जाता नाही आलं. त्यासाठी मग आता शेवटी बोलवणार कोणाला? बहिणीला बोलवलं होतं. बहीण माझी 20 किलोमीटर अंतरावर आहे. तिला बोलवलं होतं. ती हां म्हणली, पण वेळ आल्यावर ती सुद्धा पलटून पडली. नाही म्हटली. ती हमेशा मला तोंडावर पाडतेच. हा माझा आजचा अनुभव नाही आहे. त्यासाठी मी कधी तिच्यावर विश्वास पण ठेवत नाही आहे. पण फक्त एक फॉर्मॅलिटीसाठी मला तिला बोलवावं लागतं आणि हे मला माहीत पण असतं की येणार नाही. तरी पण मी बोलवलं होतं. छान अशा घड्या वगैरे घातल्या. मायराला तिथंच खेळत होती. हॉल आवरला, बेडरूम आवरला. एवढं सगळं करून मला शॉपवरती पण जायचं होतं आणि पिको फॉलच्या साड्या पण होत्या. तर नवऱ्याचा अचानक फोन आला की तुझ्यासाठी काय आणू? आणि सासू पण म्हणली की तुझ्यासाठी काय पाठवू? म्हणलं ह्यांना दुःख झाले की काय झाले? मला तर हे काहीच समजत नाही आहे की एवढं मोठं दुःख झालंय. नवरा म्हणतोय की काय आणू? सासू म्हणते की तुझ्यासाठी काय पाठवू? मग मी म्हटलं जे घरात असेल तेवढं सगळं पाठवून द्या. पण सासू म्हणली जेव्हा पाहिजे तेव्हा तुला मजाकच सुचतो. खरं खरं सांग तुला काय पाठवू? मी म्हटलं की मी 40 वेळा येणार आहे. मला जे पाहिजे ते मी घेऊन येईन. आता मला सध्या काहीच पाठवू नका. झाडू मारला. झाडू मारून पोछा मारायचा होता, पण मायरा खूप त्रास देत होती. मध्ये-मध्ये करत होते. आणि मेन म्हणजे समाज एवढा वाईट असतो ना, समाजासाठी आपण म्हणतो समाजासाठी जगावं, समाजासाठी हे करावं, समाजासाठी ते करावं, समाज काय म्हणल. पण किती दिवस समाज म्हणून जगायचं, मला हे समजत समजत नाही. आता सगळ्यांना माहिती आहे आणि मी स्टेटससुद्धा ठेवला होता, मी स्टोरीसुद्धा ठेवली होती आणि बऱ्याच जणांना माहितीसुद्धा होतं की माझे सासरे एक्सपायर झालेत म्हणून आम्ही 8 दिवस दुकान उघडणार नाही. तर मला प्रत्येकजण टोमणे मारत होते, "दुकान का बंद आहे?" सगळं माहिती असून दुकान का बंद आहे? ते मी दुकान का बंद आहे ह्याचं उत्तर जरी दिलं ना मी, की माझे सासरे वारलेत, माझे मिस्टर गावाला गेलेत म्हणून दुकान बंद आहे. वरनं मला परत प्रश्न विचारतात, "मग तुम्ही का नाही उघडत?" आता ह्यांना काय करायचंय? मग दुसऱ्याच्या घरात किती दिवस तोंड घालून बसणार आहे तुम्ही आणि किती दिवस दुसऱ्यांच्या घरात इंटरफेअर करणार आहे? "तू का नाही उघडत? तुझी लहानच मुलगी आहे, तिथं घरी तरी बसायचंय, दुकानावर तरी बसायचंय." तुम्हाला माहिती आहे का घरात काय प्रॉब्लेम असतात, काय नाही? आणि तुमच्या घरातलं जर कोण मेलं, गेलं तोंड वासून, तर तुम्ही दुकान उघडणार का? तुम्ही मला सांगा बरं. आज किती काय केलं, माझे सासरे वारलेले आहेत. मान्य आहे मला जाता नाही आलं काही प्रॉब्लेममुळं. पण तुम्ही कुशाला असं म्हणता? समोरच्याच्या लाईफमध्ये तुम्ही इंटरफेअरच का करता? समोरचा येतो का तुमच्या लाईफमध्ये इंटरफेअर करायला? मला हे पहिलं तर उत्तर द्या तुम्ही. ते झालं. सगळं घरातलं काम वगैरे आवरलं. ज्यांना जे उत्तर पाहिजे होतं ते उत्तर मी व्हिडिओद्वारे दिलेलं आहे. ज्यांना जे समजायचे ते समजा. सगळं काम आवरलं आणि आता मायराची पण अंघोळ झाली होती आणि मला हे साड्यांची पॅकिंग करायची होती. ही साड्यांची पॅकिंग पॅकिंग म्हणजे ही ऑनलाईन साड्यांची ऑर्डर आहे. ऑनलाईन साड्या बुक करतात आणि त्यांना जे पण ऑनलाईन ऑर्डर करतात ना, त्यांना मी पिको फॉल ही फ्री देते. 16 साड्यांची ऑर्डर मला 4 दिवसात 16 साड्यांची ऑर्डर मिळाली होती. ती साड्यांचे मी पिको फॉल वगैरे करून साड्या मला पॅक करायच्या होत्या. मी साड्या पॅक करत होते आणि मायरा मध्ये असं करायची. पण मायराला बघत मी 16 साड्यांची ऑर्डर फक्त अर्धा ते पाऊण तासात पॅक केली. कारण एवढा वेळ लागत नाही आहे. पण मी पॅक करायचे आणि मायरा परत त्यातलं काढून टाकायचे, त्यासाठी वेळ लागला. मायरा फॅशन स्टुडिओमध्ये तुम्हाला जर साडी ऑर्डर करायची असेल तर आपलं मायरा फॅशन स्टुडिओ हे एक चॅनल आहे. त्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करा आणि जे पण सबस्क्राईब करतील आणि जे ह्या साड्यांची ऑर्डर करतील त्यांना मी पिको फॉल हे फ्री देणार आहे.
पिको फॉल आपल्याकडे फ्री आहे. त्यासाठी पटकन जा आणि ऑर्डर करा. मायरा फॅशन स्टुडिओमध्ये फक्त तुम्हाला ट्रेंडिंगच्या साड्या भेटतील आणि हो, ट्रेंडिंगच्या साड्यांवरती प्रत्येक वरती तुम्हाला पिको फॉल हे फ्री देणार आहे. सगळ्या प्रकारच्या साड्या भेटतील जे आता नवीन आलेले आहे. राजलक्ष्मी, बांधणी, कलांजली अशा बऱ्याच साड्या आलेल्या आहेत. प्रत्येक साडी आपल्याकडे भेटणार. तुम्ही फक्त मला त्या चॅनलवर जायचं, व्हिडिओ बघायचा आणि जी साडी आवडली त्या साडीला स्क्रीनशॉट घ्यायचा आणि मला WhatsAppला मेसेज करायचा. माझा WhatsApp नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर तिथे जाऊन नक्की मला मेसेज करा. मी तुम्हाला सगळे फोटो पाठवीन, कलर पाठवीन. तुम्ही तुमच्या आवडीची साडी नक्की ऑर्डर करा आणि एकदा नक्की ऑर्डर करून बघा, की क्वालिटी कशी आहे. आपले रेट पण खूप कमी आहे. सगळ्यांपेक्षा खूप कमी रेट आहेत आपले. तर पॅकिंग वगैरे झाली आणि पिको फॉलच्या साड्यांची 2-3 साड्या राहिल्या होत्या. त्यांचं पण पिको फॉल झालं. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि एक मराठी मुलगी पुढं जात आहे, तिला मागे ओढायचा अजिबात प्रयत्न करू नका. थँक यू.